हा प्रश्न मोशन इन प्लेन या चॅप्टरवर नीट 2017 ला आलाय बघा. दी एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स ऑफ दी पार्टिकल्स ॲट एनी टाइम आर एक्स दॅट इज इक्वल टू 5t minus 2t square and y that is equal to 10t respectively, where x and y are in meters and t in seconds. The acceleration of the particle at t that is equal to 2 seconds is option 1 5 meter per second square, option 2 minus 4 meter per second square, option 3 minus 8 meter per second square and option 4 0. आता आपल्याला काय काय दिलंय तर x कोऑर्डिनेट हा दिलाय तर x that is equal to 5t minus 2t square आणि y कोऑर्डिनेट 10t दिलाय आणि आपल्याला t बरोबर 2 असताना ऍक्सिलरेशन विचारले. मग आधी आपण व्हेलॉसिटी काढणार तर व्हेलॉसिटी काय असते तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. मग याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते येणार 5 मायनस 4t आणि ऍक्सिलरेशन घ्यायचं तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम म्हणजे dvx by dt. मग आता बघा याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तर ते -4 येणार आहे आणि याचं जर घ्यायचं तर dvy बाय dt जर घ्यायचं तर ते 0 येणार आहे. मग टोटल ऍक्सिलरेशन किती झालं तर हे 0 झालं आणि म्हणून ऍक्सिलरेशन t तर तिथे नाही शिल्लक राहिला t 2 टाकायला आणि म्हणून तेच मग तुमचं ऍक्सिलरेशन असणार आहे आणि ऍक्सिलरेशन दॅट इज इक्वल टू -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे मीटर इंटू सेकंड रेस टू -2 की जो करेक्ट ऑप्शन सेकंड आलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग क्वीन्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.